नमस्कार. शिर्याचे कथाविश्व या कथामालिकेतील कथा. कथेचं नाव आहे कंडक्टरचा गणित. लेखक प्रदीप केळुसकर. कोल्हापूर सावंतवाडी एस टी बावड्याहून सुटली आणि घाटमार्गे कोकणात सावंतवाडीला जायला मार्गस्थ झाली. वसंत कंडक्टरने नवीन 1-2 प्रवासी होते त्यांना तिकीट दिले, पैसे बॅगेत ठेवले. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने पाहिले त्याची बायको वसुधा बोलत होती. अहो, आजीचं मगाशी फोन इल्लो. वसंतला आश्चर्य वाटलं. गेल्या 3 वर्षात स्वतःहून कधीही फोन न करणाऱ्या आपल्या मुलाने अजितने फोन कसा काय केला? काय म्हणा होतं आणि फोन करूची बुद्धी कशी झाली ते का? अहो, आनंदाची बातमी सांगून फोन केल्यान. तुम्ही आजोबा वतालात काय? होय हो, तास सांगून फोन केल्यान आणि माका अमेरिकेत बोलावता. वसंतला खूप बरं वाटलं. कधीतरी आपल्या मुलाला आपली चूक कळेल आणि तो आईबाबाला फोन करेल याची त्याला आशा होतीच. तसेच झाले. मुलाने फोन करून आनंदाची बातमी सांगितली. तो पुन्हा फोनवर बोलणार एवढ्यात रेंज गेली आणि त्याचे बोलणे अर्धवट राहिले. त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि तो बाहेर पाहू लागला. ऑगस्ट महिना होता. जुलैमध्ये भरपूर पाऊस पडून गेला होता आणि आत्ता पण पावसाची रिमझिम सुरूच होती. खरं तर गेली 35 वर्षे आठवड्यात निदान एक वेळ तरी तो या ट्रिपवर असायचाच. त्याला नेहमी हा घाट दिसायचा, पण हा घाट जास्त मस्त वाटू लागला. हिरवीगार झाडे, पाण्याचे लहान मोठे धबधबे, घाटात पसरलेले धुकं. आज अजितचा अमेरिकेतून फोन. जवळजवळ 3 वर्षांनी. कशी काय बुद्धी झाली याला? गाडी घाटातील वळणावळणाने धावत होती आणि त्याचवेळी वसंताचे विचार धावत होते. त्याला त्याचा 2 वर्षाचा मुलगा अजित डोळ्यासमोर आला. गोंडस मुलगा. कुणाकडेही जायचा, सर्वांकडून लाड करून घ्यायचा, सतत आईच्या पाठीमागे असायचा. आपली कंडक्टरची नोकरी, कधी मालवण, कधी देवगड, कधी पुणे, कधी मुंबई ड्युटी. आपण जिथे जायचो तिथून त्याच्यासाठी काहीतरी खाऊ आणायचो. छोट्या अजितला दशावतारी नाटके दाखवायला सायकलवरून न्यायचो. जत्रेत फुगे, खेळणे घेऊन द्यायचो. पण आपली असली ड्युटी, त्यामुळे त्याला शाळेत सोडायला आपण क्वचितच असायचो. पण आपले वडील अण्णा त्याला शाळेत सोडायचे, आणायचे. कधीकधी त्याची आई वसुधा सोडायचे. अजित पहिल्यापासून हुशार. कधीही पहिला दुसरा नंबर सोडला नाही. 10वी 12वीत चांगले मार्क्स मिळवले त्याने. मग 12वी नंतर त्याला रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घातले. 4 वर्षे रत्नागिरीमध्ये पहिल्या वर्गात पास झाला. किती आनंद झाला आपल्याला. मी 10वी पास, त्याची आई पण 8वी पास झालेली. पण ही नोकरी करून मुलाला शिकवलं. आपल्या डेपो सर्वांना आपलं कौतुक. वसंतानं झिलाक शिकवल्यान, आपण वडी काढल्यान, पण झिलाक काय कमी करूक नाय. हे ऐकल्यानंतर शरीरावर 2 मूठ मांस चढायचं. अण्णांना खूप बरे वाटले. आपला नातू इंजिनियर झाला म्हणून. वसुधा तर हवेत होती. त्यात तिच्या बहिणीची मुले फारशी शिकली नव्हती म्हणून जास्तच. सुदैवानं अजित कॅम्पस म्हणून सिलेक्ट झाला आणि 2 वर्षे पुणे आणि मग अमेरिकेत पोहोचला. मुंबई विमानतळावर आपण आणि त्याची आई गेलो होतो पहिल्यांदाच त्याला निरोप द्यायला. आपण विमानतळ कुठे पाहिला होता? आपल्या नशिबात बॉम्बे सेंट्रल एस टी स्टँड नाहीतर परेल एस टी डेपो. पण आपल्या झिलानं विमानातून फिरणं हे त्याला विशेष वाटत होतं. कोल्हापूर सावंतवाडी एस टी आता कणकवलीच्या जवळ आली होती. कणकवलीत काही प्रवासी उतरले, काही चढले. त्याने बुकिंग संपवले आणि वसुधाला फोन करून 7पर्यंत घरी पोहोचतो, आंघोळीला पाणी गरम करून ठेव असा निरोप दिला. नवऱ्याचा फोन आला म्हणून वसुधा पाणी तापवायला गेली. दोरी घेऊन विहिरीवर गेली आणि 2 कशा पाणी काढून मडक्यात ओतले आणि पळसातील माडाच्या झावळ्या गोळा केल्या आणि मडक्याखाली घालून आग पेटवली. त्याच मडक्यासमोर बसून ती आठवू लागली. अजित अमेरिकेला गेला तेव्हा आपल्याला वाईट वाटले, कारण आता 1-2 वर्ष तो दिसणार नव्हता. पण आपल्या माहेरी आणि घरी कोणी परदेशात गेला नव्हता म्हणून त्याचा अभिमान पण वाटला. अजित अमेरिकेत गेला आणि त्याचा पगार वाढला. पण आपला नवरा त्याच्याकडून 1 रुपया पण मागत नव्हता. त्याचे म्हणणे, मला पगार मिळतो तो पुरेसा आहे. मग अजितला मुली सांगून यायला लागल्या. पण त्याने त्याच्या रत्नागिरीमधील वर्गमैत्रिणीबरोबर लग्न ठरवले. आम्ही दोघांनी संमती दिली, पण सासरे अण्णा म्हणत होते सांभाळून राहा, कारण ही शहरातली मुलगी आहे आणि पैसेवाल्याचे आहे. तिचे आई वडील बँकेतील ऑफिसर, रत्नागिरीजवळ आंब्याच्या बागा आणि ही एकच मुलगी.
पण अण्णाच्या विरोधात जाऊन त्यांचे लग्न झाले आणि सुवर्णा या घरची सून म्हणून आली. घरात सून म्हणून आली म्हणायचे कारण ती घरात कधी टिकलीच नाही. अमेरिकेत जायच्या आधी नोकरीनिमित्त पुण्याला आणि सुट्टी माहेरी. त्याच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी अण्णा गेले तेव्हासुद्धा तिच्या आईवडिलांसोबत अर्धा तास थांबून गेली. मग तिचा पासपोर्ट व्हिसा काम झाले आणि ती गेले 5 वर्ष अमेरिकेत. एसटीनं कुडाळ सोडलं तसं वसंतानं बुकिंग केलं. आता गाडी सावंतवाडीपर्यंत कुठे थांबणार नव्हती म्हणून तो डोळे मिटून बसला. सुवर्णा अमेरिकेत पोचली आणि अजितचे फोन येणे कमी कमी होत गेले आणि जवळजवळ बंदच झाले. मग आपल्याला हवत नव्हते म्हणून मी व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवायचो. असे 4 मेसेज गेले की त्याचा एक मेसेज, तो पण आम्ही खुशाल आहोत असा मेसेज यायचा. त्याची आई चिडायची पण आपण तिला गप्प बसवायचो. मध्यंतरी कोरोना महामारी आली, आमचे पगार थांबले तेव्हा वाटत होतं आपला मुलगा आपली चौकशी करेल, पैसे पाठवू का असं विचारेल. कारण त्या दोघांचे घरून काम सुरू होते आणि पगार सुरू होता. पण त्याने साधी चौकशी केली नाही. वसुधा खूप खूप आनंदी होती कारण ती आजी होणार होती. तिच्या मनात आलं अण्णांनी सुवर्णाच्या पोटी जन्म घ्यावा. पण मुलगी झाली तर? मी माझ्या सासूला पाहिलेच नाही, पण लोक सांगतात ती अत्यंत मेहनती आणि सुस्वभावी होती. मग तिने जन्म घेतला तरी चालेल. आपल्याला अजितने अमेरिकेला बोलावलं आहे याचा पण आनंद आहे. कशी असेल अमेरिका? आपण फोटोत पाहतो तेवढे माहीत. तिथले मोठे मोठे रस्ते, मोठ्या गाड्या, मोठे बिल्डिंग्स. तिचे मनोराज्य सुरू झाले. एवढ्यात तिच्या लक्षात आले आपल्याकडे चांगले कपडे कुठे आहेत. तिने मनातल्या मनात लिस्ट बनवली. 4 परकर, 4 साड्या, ब्लाऊज शिवून घ्यायला हवेत. चांगले चप्पल की बूट? तिकडे थंडी फार असते, म्हणजे स्वेटर, शाली. सुवर्ण गरोदर आहे म्हणजे डिंकाचे लाडू न्यायला हवेत. कुठे मिळतील डिंकाचे लाडू? सावंतवाडीच्या साधलेना सांगायला हवे, डिंकाचे लाडू बनवून द्या. पहिला विमान प्रवास. आपण एसटी आणि हल्ली 2 वेळा मुंबईला गेलो तेव्हा कोकण रेल्वे सोडून कधीच कसलाच प्रवास केला नाही. आपल्याला जमेल का विमानानं जाणं? नवरा सोबत नसणार, आपल्याला धड मराठी बोलता येत नाही, इंग्लिश पुढची गोष्ट. आणि ते पासपोर्ट असं काहीतरी असतं, त्याचं काय? वसंता सावंतवाडीत पोहोचला. त्याने गाडीचा हिशेब डेपोमध्ये कॅशियरकडे जमा केला. आता त्याला उद्या सुट्टी. सकाळी बायकोने चांगली बातमी सांगितली, तो खुश झाला. शेवटी मुलानं बातमी सांगितली आणि आईला अमेरिकेला ये म्हणाला, तिकीट पाठवतो म्हणाला. हा 2-3 महिना असणार सुनीला, म्हणजे तिला जायला वेळ आहे अजून, किमान 4 महिने. तोपर्यंत तिचा पासपोर्ट काढून घ्यायचा. आता पणजीमध्ये पासपोर्ट मिळतो. आपला पण काढावा का पासपोर्ट? हो काढावाच. त्याने आपल्याला पण बोलवलं तर? वसंतानं डेपोमध्ये ठेवलेली मोटरसायकल सुरू केली. वाटेत तळ्याजवळ थांबून पेढे घेतले. पुढे जाऊन चंदूभुवनमधून समोसे घेतले आणि तो मळगावच्या दिशेने निघाला. नवऱ्याची गाडी बघून वसुधा बाहेर आली. तिच्या हातात वसंतानं पेढे आणि समोश्याची पिशवी आणि आपली रोजची बॅग दिली आणि तो खळ्यातील नळावर हातपाय धुवायला गेला. पाणी गरम असा, आंघोळच करून घ्यावा, तोपर्यंत मासं भाजून घेते या, म्हणजे जेवू बसा. वसंतानं मान डोलावली आणि तो कपडे घेऊन आंघोळ करायला गेला. गरम गरम पाणी डोक्यावर सुटताना त्याला छान वाटत होतं. घरात वसूने सकाळी मीठ लावून ठेवलेले बांगडे तव्यावर तळायला घेतले. त्या तळणाऱ्या बांगड्यांचा वास आल्यानं वसंताची भूक चाळवली. केव्हा एकदा पाटावर बसतो आणि भात, माशाची आमटी आणि तळलेले बांगडे तोंडात घालतो असं त्याला झालं. आंघोळ करून आणि कपडे घालून वसंता पाटावर बसला. त्याच्यासमोर ताट आणि पाणी ठेवलेले होतेच. वसुधानं गरम गरम भात वाढला आणि त्यावर बांगड्याची आमटी ओतली. ताटात तळलेले बांगडे ठेवले. वसंतानं 2 घास तोंडात घेतले आणि सहज विचारावं तसं विचारलं, कितवं महिनो? 7वं. काय? 7वं महिनो? आणि आत्ता आमकां कळवता? होय ना, आता माझे किती काय होतले, माका कपडे, ब्लाऊज, बूट, स्वेटर. 1 मिनिट थांब. म्हणजे आमच्या झिलान 7व्या महिन्यात कळवल्यान की तिची बायको पोडोशी असा. मग आधी म्हणजे 2-3 महिन्यात तेका कळला असत ना, मग तेव्हा कित्याक नाही कळवल्यान? एकदम 7व्या महिन्यात. आणि आई तू इकडे ये म्हणून तू सांगता आणि तू आणि मी खुश झाला. पण तेका आई येऊक हवी की मोलकरीण? अहो काय बोलतात, मोलकरीण काय म्हणतात? मी खोटा नाही बोललं आहे. हो, ऑगस्ट म्हणजे मार्च एप्रिल महिन्यात आपल्या झिलाक
आणि सुनेक कळला की ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान बाळणपण येतला, मग आई बाबा कळवक ऑगस्ट कित्याक उजाडलो. ह्याचा कारण म्हणजे सुवर्णाच्या आईक तेका अमेरिकेक बोलवूचा होता, पण गेल्या महिन्यात तिका म्हणजे सुवर्णाच्या आईक अटॅक आलो आणि तिचा 15 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झाला. म्हणजे सुवर्णाची आई जाऊ शकणार नाही, तेव्हा सुवर्णाक तुझी आठवण येली. असात, पण मोलकरीण काय म्हणतात? अगो बाये, अमेरिकेत कामवाली मोलकरीण कोणाक परवडत नाही. ती गाडी घेऊन येतली आणि डॉलर्स घेऊन जातली. बाळंतीण असा म्हणजे बाळंतीणीक तेल लावणं, आंघोळ घालणं असा. तशी मोलकरीण ठेवली दोघांचो वर्षाचो पगार संपतलो. म्हणून त्यांनी भारतातून कामवाली मागवली, म्हणजे तू. कमी खर्चात आणि कोणाहीपेक्षा प्रेमान करणारी. तुमचं काहीतरी कसलं तर्क. मी कंडक्टर असाय. जरी मी 10वी नापास असला आहे तरी 35 वर्षा नोकरी करून गणित पक्क्या झाला आहे माझा. गाडीत भरलेल्या लोकांक रोज तोंड देत असतो आम्ही. माझा गणित चुकाचा नाही. तुका वाटता तर सुवर्णाच्या आईक फोन करून खात्री कर. आमका जी बातमी आज समजली ती त्याका मार्चमध्ये माहीत असतली. पण माका वाटतं हो, माझ्या नातवंडाक कुशीत घेवचा, तेका आंघोळ घालूचा, तेका तेल लावचा, त्याचे पापी घेवचा. पण मी काय करू, जावं का नको जावं? बघा मंडळी, काय वाटतं तुम्हाला?